मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा 3 एप्रिलचा भाग हा खूपच मनोरंजक असणार आहे। या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळेल की सगळेजण नाश्त्यासाठी बसलेले असतात। तेव्हा पार्थचे बाबा म्हणतात की आजचं खमंग थालीपीठ। तेव्हा मानिनी त्यांना म्हणते की आजचे शेफ कोण आहे हे माहीत आहे का तुम्हाला? तेव्हा पार्थचे बाबा तिला विचारतात की कोण आहे आजची शेफ? तेव्हा मानिनी त्यांना म्हणते की नंदिनी देशमुख। जीवा अजून नाश्त्यासाठी आलेला नसतो। तेव्हा आता वसुंधरा आत्या मानिनीला म्हणते, जीवाला तर फक्त तुझ्याच हातचं थालीपीठ आणि शिरा आवडतो, त्याला हे आवडेल का? यावर मानिनी त्यांना म्हणते, त्याला आधी खाऊ तर देत, मग बघू काय म्हणतोय ते। त्याला नक्कीच आवडणार नंदिनीच्या हातचं सुद्धा। आता जीवा जेव्हा नाश्त्यासाठी येतो तेव्हा नंदिनी त्याला नाश्ता वाढते। नंदिनीने केलेलं थालीपीठ खाऊन जीवा खूपच खुश होतो आणि थालीपीठाचं खूपच कौतुक करू लागतो। त्याला अगोदर माहीत नसतं की हे कोणी बनवलंय। तेव्हा मानिनी जीवाला सांगते की हे सगळं नंदिनीने केलं आहे। थालीपीठ नंदिनीने बनवलं आहे हे समजल्यानंतर जीवा नंदिनीकडे बघत लाजतच तिला म्हणतो की छान झालं आहे थालीपीठ। जीवाने नंदिनीचं कौतुक केलेलं बघून काव्य जीवाकडे बघू लागते। हे सगळं झाल्यानंतर वसुंधरा आत्या नंदिनीच्या बोटामधली ती अंगठी बघते आणि नंदिनीला म्हणते, नंदिनी, ही अंगठी तर एंगेजमेंटच्या दिवशी पार्थने तुझ्या बोटात घातली होती ना, ही अंगठी तू अजून काढली का नाहीस? वसुंधरा आत्या नंदिनीला ती अंगठी बोटातून काढायला लावते। पार्थने सुद्धा एंगेजमेंटची अंगठी अजून काढलेली नसते।